मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. राज्यशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि विभाग क्रमांक 1 मधील राजकीय संकल्पना आपण अभ्यासत आहोत. त्यातील पहिलं प्रकरण आहे राज्य आणि या प्रकरणामधील संकल्पना अभ्यासणार आहोत आपण राष्ट्रवाद. चला तर पाहूया राष्ट्रवाद म्हणजे काय. राष्ट्रवाद भारताला ब्रिटिश वसाहतवादापासून स्वातंत्र्य हवे होते. आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास केलेला आहे, उल्लेख तुमचा यापूर्वी झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिश भारतात व्यापाराच्या निमित्ताने आलेले होते आणि 150 वर्ष राज्य केलं. आपल्या भारताला त्यांनी इंग्लंडची वसाहत बनवलेलं होतं आणि त्यापासून स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. हा राजकीय स्वयंनिर्णयाचा लढा होता. हा जो लढा होता, राजकीय स्वातंत्र्य पाहिजे होतं, म्हणजे राजकीय निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, आपला देश आपल्या ताब्यात हवा होता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातून भारतीय राष्ट्रवादाची भावना व्यक्त होती आणि या लढ्यातून भारतामध्ये एकतेची भावना निर्माण होत होती. पहा, राष्ट्रवादाची एकतेची भावना निर्माण होत होती आणि मग स्वातंत्र्य मिळालेलं आहे. याच प्रेरणेतून राष्ट्रवाद ही एक प्रकारची राजकीय अस्मिता असते, राजकीय अस्मिता असते ही एक प्रकारची. ते आपल्या राष्ट्रावरचे प्रेम असते, राष्ट्रावर देशावरचं प्रेम. लोक आपल्या राष्ट्राशी भावनिक पातळीवर जोडलेले असतात. प्रत्येकजण आपल्या राष्ट्राशी संबंधित राष्ट्राशी जोडलेला असतो भावनिक पातळीवर. या बंधनातून त्यांच्या स्वतःची ओळख आणि अभिमान निर्माण होतो आणि याच्यामुळे काय होतं, त्यांची स्वतःची ओळख होते की भारतीय, अमेरिकन अशा पद्धतीची देशाची ओळख निर्माण होते. अभिमान निर्माण होतो आपल्या राज्याचा, देशाचा, राष्ट्राचा आणि आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते. प्रसंगी राष्ट्रासाठी प्राणार्पण करायलाही लोक तयार असतात. या भावनांचे प्रदर्शन आपल्याला अनेक प्रसंगातून दिसून येते आणि ह्या भावना आपल्या सर्वांच्या मध्ये आहेत, दिसून येतात. आपण उदाहरणं पाहूया. आपल्या राष्ट्राच्या क्रिकेट टीमचा जय जयकार करताना, आपल्या राष्ट्राची क्रिकेटची टीम जिंकले की आपला जय जयकार असतो. राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहताना राष्ट्रगीताला आपण किती आदराने उभे राहिलेलं असतो, मान देत असतो आपल्या राष्ट्राच्या गीताला. किंवा युद्धादरम्यान आपल्या सेनादलाला पाठिंबा देताना, युद्धाचा कालखंड आहे, आपण सेनादलाला पाठिंबा देतो, चीअरअप करतो त्यांना. ही उदाहरणं आहेत की आपल्या राष्ट्रभक्तीची, देशभक्तीची, राष्ट्र या एकतेची भावनेची आपण प्रदर्शन या निमित्ताने करतो. राष्ट्रवाद हा लोकांना देशाशी राजकीय पातळीवर एकनिष्ठ करणारी शक्ती आहे. राष्ट्रवाद ही एक प्रकारची खूप मोठी शक्ती आहे. कशी शक्ती आहे तर लोकांना देशाशी राजकीयदृष्ट्या, राजकीय पातळीवर एकनिष्ठ करणारी ही फार मोठी शक्ती आहे. पहा, इथे नेते दाखवलेले आहेत राष्ट्रवाद निर्माण करणारे. राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. आपण वैशिष्ट्ये, त्यातलं पहिलं वैशिष्ट्य, राष्ट्रवाद ही एक अशी शक्ती आहे की जी एकता निर्माण करू शकते, एकता निर्माण करू शकते. तसेच ती एखाद्या गोष्टीचा नाश देखील करू शकते. दोन्ही गोष्टी, तलवारीला जसे धार आहे तशा प्रकारची ही राष्ट्रवादाची धार आहे की एकताही निर्माण करू शकते आणि एखाद्या गोष्टीचा ती नाश देखील करू शकते. त्याचे 2 प्रकार पडतात. पहा, एक प्रकार आहे प्रागतिक राष्ट्रवाद आणि आक्रमक राष्ट्रवाद असे वर्णन केले जाते. 2 प्रकार की जर चांगलं होत असेल, एकतेची भावना निर्माण होत असेल तर प्रागतिक राष्ट्रवाद, आणि आक्रमक राष्ट्रवाद याचा अर्थ कोणाचा तरी नाश करण्याची वृत्ती. समाजाला एकत्रित करून विकास साध्य करण्याची क्षमता प्रागतिक राष्ट्रवादामध्ये असते की समाजाला एकत्र करायचं आणि राष्ट्राचा, देशाचा विकास करायचा, ही क्षमता असते प्रागतिक राष्ट्रवादामध्ये. तर आक्रमक राष्ट्रवाद म्हणजे लोकांच्यामध्ये तेढ निर्माण करायची, दुरावा निर्माण करतो. आक्रमक राष्ट्रवाद हिटलर, मुसोलिनी यांची उदाहरणं आहेत की लोकांच्यामध्ये तेढ आणि दुरावा निर्माण करतो आक्रमक राष्ट्रवाद. नंबर 2, राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद किंवा वसाहतवादा विरोधी असतो.
राष्ट्रवाद साम्राज्यवाद म्हणजे दुसऱ्या देशाचे भूभाग काबीज करणं, आपलं राज्य आपला राष्ट्र वाढवणं किंवा दुसऱ्या देशाला वसाहत बनवणं याच्या विरुद्ध आहे हा. कोणत्याही क्षेत्रावर परकीय ताबा असण्याच्या तो विरोधात असतो. दुसऱ्याच्या क्षेत्रावर ताबा करायचा नाही. जगातील स्वातंत्र्याचे लढे या संकल्पनेतून निर्माण होताना दिसून येतात आणि भारताने जसं स्वातंत्र्य मिळवलेलं आहे तसंच अनेक देशांनी स्वातंत्र्य मिळवलेलं आहे आणि खरं तर हे स्वातंत्र्याचे लढे या राष्ट्रवादाच्या भावनेतूनच निर्माण झाले. राष्ट्रवाद हा स्वयंनिर्णयाच्या हक्काचा पुरस्कार करतो आणि राष्ट्र स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता किंवा तो हक्क आहे याचा पुरस्कार केला जातो राष्ट्रवादातून. नंबर 3, राष्ट्रवाद विविधतेला प्रोत्साहन देऊ शकतो. विविधता. भारतात धार्मिक, वांशिक, भाषिक, प्रादेशिक इत्यादींची विविधता दिसून येते. विविधता आहे भारतात, तरी एकता आहे. वेगवेगळ्या प्रकारची विविधता भारतात दिसून येते, तरीही आपण भारतीय राष्ट्रवादाबाबत बोलतो. आपण एक आहोत, आपली राष्ट्रवादाची भावना एक आहे. विविधतेत एकता हा भारताच्या राष्ट्रवादाचा गाभा आहे, महत्त्वाचं सार आहे, केंद्रबिंदू आहे की विविधतेत एकता राष्ट्रवादाचा गाभा आहे भारताच्या. आता आपण चर्चा करूया. चर्चा अशी करायची आहे, जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकातील. जवाहरलाल नेहरू यांनी पुस्तक लिहिलेलं आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. अहमदनगरच्या जेलमध्ये असताना त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकातील भारत माता आणि भारतातील विविधता आणि एकता ही प्रकरणं वाचायला सांगितली आहेत. भारत माता हे एक प्रकरण आहे आणि भारतातील विविधता आणि एकता हे एक प्रकरण आहे. ते पुस्तक मिळवून तुम्ही वाचा. नेहरूंच्या लिखाणाच्या संदर्भात भारतीय राष्ट्रवादावर चर्चा करा आणि त्यांनी जे लेखन केलेलं आहे त्यावर भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भात तुम्ही चर्चा करायची आहे. आता आपण पाहूया, राष्ट्रवादाकडे जेव्हा आपण राजकीय दृष्टिकोनातून बघतो तेव्हा त्याचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात. आता राष्ट्रवादाचे प्रकार आहेत, पण कोणत्या दृष्टीने, तर राजकीय दृष्टिकोनातून हे प्रकार आहेत. 1 उदारमतवादी राष्ट्रवाद, 2 परंपरावादी राष्ट्रवाद, 3 प्रसारवादी राष्ट्रवाद आणि 4 वसाहतवादाविरोधी राष्ट्रवाद. आता या 4ही राष्ट्रवादांची आपण स्वतंत्ररित्या सविस्तर माहिती पाहूया. नंबर 1 उदारमतवादी राष्ट्रवाद. उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा फ्रेंच राज्यक्रांतीत झाला. हे पण लक्षात ठेवा. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वाचा पुरस्कार झाला आणि तिथूनच उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम झाला. राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन, हे नाव पण लक्षात ठेवा, वुड्रो विल्सन यांच्या 14 मुद्द्यांमध्ये देखील हा दिसून येतो. 14 कलमी कार्यक्रम होता हा. राष्ट्राध्यक्ष, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 14 मुद्दे मांडले होते शांततेसाठी. राष्ट्र आणि सार्वभौमत्वाची सांगड राष्ट्रवाद घालून देतो. राष्ट्र आणि सार्वभौमत्व यांची जोड घालून देतोय राष्ट्रवाद. प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा अधिकार आहे हे उदारमतवादी राष्ट्रवाद मांडतो की प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र आहे, ते स्वातंत्र्य आणि सार्वभौम राहण्याचा अधिकार आहे असं राष्ट्रवाद मांडतो. तो आहे उदारमतवादी राष्ट्रवाद. आता आपण माहिती घेऊया. अधिक माहिती आहे का तुम्हाला? पहिल्या महायुद्धानंतर युरोप, अमेरिका आणि जगात चिरकालीन शांतता आणि स्थैर्य निर्माण व्हावे यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 14 मुद्द्यांची मांडणी केली. ती तुम्ही गुगलवर शोधून वाचू शकता. अधिक पहिल्या महायुद्धानंतर जगात शांतता नांदावी, युद्धाचे दुष्परिणाम झालेले होते, ते पुन्हा युद्ध होऊ नये, स्थैर्य निर्माण व्हावे आणि म्हणून त्यांनी 14 मुद्द्यांची मांडणी केलेली आहे. ती तुम्ही गुगलवर शोधा आणि वाचा. नंबर 2 परंपरावादी राष्ट्रवाद. हा राष्ट्रवाद समाजाला अंतर्मुख करणारा आहे. समाज जे लोक आहेत ते स्वतःलाच प्रश्न विचारू शकतात, अंतर्मुख करणारा, स्वतःच्या मनाची पारेख करणारा. राष्ट्र आणि समाज यांचे संबंध अतिशय जवळचे आहेत असे तो मांडतो. राष्ट्र आणि समाज खूप जवळचे संबंध तो मांडतो. स्वदेशाभिमानाला हा राष्ट्रवाद खूप महत्त्व देतो. स्वतःच्या देशाचा अभिमान म्हणजे स्वदेशाभिमान याला खूप महत्त्व देणारा हा परंपरावादी राष्ट्रवाद. नंबर 3 प्रसारवादी राष्ट्रवाद. हा राष्ट्रवाद आक्रमक स्वरूपाचा असतो. हा मात्र चांगला नव्हे. हा राष्ट्रवाद आक्रमक स्वरूपाचा असतो. राष्ट्रीय गौरवांसाठी राष्ट्रे आक्रमक होतात
आणि साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आपलं साम्राज्य वाढावं, निर्माण व्हावं, दुसऱ्याचा भूप्रदेश काबीज करण्याचा प्रयत्न करतात. हा प्रसारवादी राष्ट्रवाद. वसाहतवाद हे प्रसारवादी राष्ट्रवादाचं एक उदाहरण आहे. वसाहतवाद, उदाहरणार्थ इंग्रजांनी भारताला वसाहत बनवलेलं होतं, हे प्रसारवादी राष्ट्रवादाचं एक उदाहरण आहे. आणि चौथा शेवटचा प्रकार वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद. वसाहतवादाच्या विरुद्ध राष्ट्रवाद. हा राष्ट्रवाद राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात बघितला जातो. राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढा आहे त्याच्या संदर्भात याचा विचार केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यादरम्यान भारताने या राष्ट्रवादाचा अनुभव घेतलेला आहे की सर्व लोक राष्ट्रवादाच्या एकतेच्या भावनेने प्रेरित झालेले होते आणि वसाहतवादाविरुद्ध त्यांनी लढा दिलेला होता. अशा प्रकारे आपण राष्ट्रवाद या संकल्पनेचा आढावा घेतलेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.